दिवसभर बायकाईले घरातले कामं करावं लागते नि घरातल्या घरात माणसाईले जराशी वाटली तरी पाहिजे का हे नकली डोरलं आपली बायको किती वर्षापासून घालून राहिली बा तेच तर द्याव बा एक जरासं एवढंसं डोरलं करून. हां तर तेवढा नाही गेलो आम्ही बायका नाही, फक्त आम्ही घरातले कामं करासाठी आहे, आयतं खाऊ घालासाठी तुम्हाला. अहो तर तूच करतं काय घरातले कामं? सगळे बायकाच करते ना घरातले कामं. गॅस ओटा पुसते, कपडे धुते, पाणी भरते, भांडे घासते. तूच करतं काय? मीच नाही करत. साऱ्या बायकाच्या घरी म्हटलं नोकरी ना आहे म्हटलं त्याच्या घरी भांडेन कपडेन पोचान झाडू लावाले. इथं आहे काय? इथं एवढ्या मोठ्या घराचं मला सारं एकटीलाच करावं लागते. तर मग ना आपल्या भावाने वॉशिंग मशीन घेऊन. याच्यासाठी लग्न करून देत असते काय? हां नाही, भावाच्याच घरचं सगळं भावाच्याच घरचं मरेपर्यंत का नुसतं भावाच्याच घरचं लुटाचं. तर भावाला समजलं, नवरे कायच्यासाठी आहे? भावाला समजलं पाहिजे आपल्या बहिणीला त्रास होते. हां आणि वॉशिंग मशीन घेऊन द्या एखादी. समजत नाही का त्या भावाले? नीरे मोल करीनासारखे कामं करा. नवरे कायच्यासाठी आहे? नवरे कायच्यासाठी म्हणजे सगळं तुमचं पुरं करायसाठी आहे काय? म्हणजे वॉशिंग मशीन द्या, फ्रीज घ्या, हां तुम्हाला फिरवाले न्या. कोण देईन कोणाच्या भरोश्यावर येत असते बायका इथं? हां नाही, लग्न झाल्यावर कोणाच्या भरोश्यावर येते? नवऱ्याच्याच भरोश्यावर येते ना. मग नवऱ्यानं तर पुरं नाही करायला पाहिजे काय? आणि का हो त्या भावाला लग्नात म्हटलं मले स्प्लेंडर गाडी पाहिजे म्हटलं, दिल्ली का हो? दिल्ली काय सांग बरं. किडण्या विकन त्याच्या आणि तुम्हाला स्पेंडर गाडी देईन. किडण्या विकन काय विका तुम्ही तुमच्या किडण्या द्या मला मनी डोरलं करून. आजपर्यंत काय मागितलं त्या भाऊ म्हणे सायकल घ्या म्हणे, तिची म्हणे उचला म्हणे सायकल येईन मी 3,000 रुपयाची सायकल घेऊन जा म्हणे. लग्नात कोणी सायकल देत असते का हो आपल्या जवायले? ह्या काळात 3,000 रुपये लई होते म्हटलं. मला सांगू नका. म्हणजे हे टपरी घेऊन आले तुम्ही या लग्नात. हे टपरी तेवढ्या वर्षापासूनच मी हे टपरी घालून आहे. तुम्हाला जराशी वाटायला पाहिजे का आपली बायको हे टपरी घालून चालते बा कुठे. आपली बायको सादरी दिसली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? नसन वाटत म्हणून नसतं तुम्ही मला हे टप्पर घालून फिरवता इकडे तिकडे. म्हणूनच तर मी त्या घरी येत नाही. अहो त्या घरी गेलो म्हणजे त्या भाऊ